पिंपराडा परिसरात आषाढी एकादशीचा उत्साह. विठुराया आणि ज्ञानोबा माऊलीच्या गजरात विठ्ठल रथोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर जळगाव शहरातील पिंपराडा येथील पुरातन विठ्ठल मंदिरात रविवारी 6 जुलै रोजी सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रथोत्सवाला सुरुवात होताच भाविकांमध्ये उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. जळगाव शहराच्या विविध भागांमधून आलेल्या भाविकांनी या रथोत्सवासाठी मोठी गर्दी केली होती. अगदी लहानांपासून ते वयोगटापर्यंत सर्वांनी या रथोत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निघालेल्या या रथोत्सवात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिलांनी पूजेची ताटे घेऊन रथाचे मनोभावे पूजन केले. रथ ओढण्यासाठी तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. दुसरीकडे रथाच्या पुढे लेझीम पथकाने ढोल ताशांच्या तालावर आपला ठेका धरला होता, ज्यात मुली आणि तरुणींनीही सक्रिय सहभाग घेतला होता. या प्रसंगी आमदार राजेमामा घोडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोंगे यांनी केलेल्या नृत्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा रथोत्सव जळगाव शहरातील धार्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला असून भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाचा आणि रथोत्सवाचा आनंद घेता आला आहे.